श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड स्वानंद आचार्य विद्यासागर जी संस्कारक्षम गौरव पुरस्कार। नमस्कार रसिक श्रोते हो, एखाद्या व्यक्तीची छोटी छोटी पावले मोठी मोठी होत जातात। कर्तृत्वाचे दातृत्वाचे ठसे उमटत राहतात। सामान्य लौकिकातून असामान्य लौकिकांकडे त्यांचे जाणे असते। परिस्थितीवर मात करत सूर्यासारखे होणे हे त्यांचे जगणे असते। याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री जैन विद्या प्रसारक मंडळ। रसिक हो, भाऊ म्हणजे भास्कर, शंकर म्हणजे सूर्य। सूर्याची अनेक किरणे जशी भूतलावर येतात व अनेक गोष्टी प्रकाशित करतात, तशीच भाऊंच्या जीवनात जी अनेक माणसं आली त्या सर्वांना त्यांनी वेगवेगळ्या किरणरूपी उपदेशाने, मार्गदर्शनाने, सहवासाने त्यांचे जीवन फुलवले व त्याच कर्तृत्वावर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ ही संस्था नावारूपाला आणली। सर्व संस्थेचे पदाधिकारी तसेच विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य या सर्वांना बरोबर घेऊन भाऊंनी पनाला लुंकड वसतिगृहाचे उद्घाटन केले। हा संस्थेचा खऱ्या अर्थाने दैदिप्यमान काळ समजला जातो। भाऊंनी श्री जैन विद्या प्रसारक मंडळामध्ये नियमित अभ्यासक्रमाबरोबर संस्थेचा विकास वेगाने व्हायचा असेल तर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे हे ओळखून भाऊंनी पॉलिटेक्निक कॉलेज, डी फार्मसी, बी फार्मसी, BEd, DEd, BBA, BCA तसेच ज्युनियर कॉलेजमध्ये IT बायफोकल, MSc IT हे व्यावसायिक विभाग सुरू केले। त्याचप्रमाणे आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल व सौ ताराबाई शंकरलालजी मुत्था कन्या प्रशाला व ज्युनियर कॉलेज सुरू केले। 1986 साली संस्थेचा हीरक महोत्सव राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज साहेब, तत्कालीन युवाचार्य व आत्ताचे आचार्य परमपूज्य डॉक्टर शिवमुनीजी महाराज साहेब, वाणीभूषण परमपूज्य प्रीतिसुधाजी महाराज साहेब आदी 50 साधू संतांच्या सानिध्यात व भारताचे माजी राष्ट्रपती महामहिम ज्ञानी झैलसिंग, राज्यपाल डॉक्टर शंकरदयाळ शर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला गेला। नाटक केसरी परमपूज्य गणेशलालजी महाराज साहेबचे ते निस्सीम भक्त होते। आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज पासून अनेक गुरुवर्यांचे कृपाछत्र भाऊंच्या पाठीशी होते। भाऊंच्या कारकिर्दीत अनेक महाराजचे आगमन संस्थेच्या श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात भाऊंच्या नेतृत्वाखाली झाले। संस्थेचा आज जो विकास झाला आहे त्याचं संपूर्ण श्रेय स्वर्गीय शंकरलालजी मुत्था यांना जातं। शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार योग्य वयात होणे आवश्यक आहे। यासाठी भाऊंनी आपल्या कारकिर्दीत संस्थेमध्ये लाखो वेळेला नवकार महामंत्राचा जाप करून घेतला। रसिक हो, डोंगर दऱ्यातून खळखळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्याचे नाद, माधुर्य आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी माझी भावना ही संस्कारक्षम पुस्तिका संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे पठन करून घेतले। अशा प्रकारे संस्कारक्षम पिढी घडवण्यामागे भाऊंचे अथक प्रयत्न होते। स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय 15व्या स्त्री साहित्य कला संमेलनात श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड यांना स्वानंद आचार्य विद्यासागरजी संस्कारक्षम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड।